ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद गीता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे. हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे. कौरव पांडव या दोन्ही पक्षांतील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यतः अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे. अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या पुत्रांनी व पंडूंच्या पुत्रांनी काय केले? राजाला युद्ध पाहण्याची इच्छा नव्हती, पण युद्धवृत्त ऐकण्याची इच्छा होती. तेव्हा वरदान देण्याचा पूर्ण अधिकार असणाऱ्या व्यासांनी संजयाला वर दिला. व्यास म्हणतात, हे राजा, हा संजय तुला युद्ध वार्ता सांगेल. सर्व युद्धात त्याला प्रत्यक्ष दिसणार नाही असे काहीही नसेल. हे राजा, संजय दिव्य चक्षुने युक्त होऊन सर्व जाणणारा होईल व युद्ध वार्ता तुला सांगेल. संजय म्हणाला, त्यावेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणाला, आचार्य, द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य दृष्टद्युम्न याने व्यूह रचून उभी केलेली ही मोठी पांडवसेना पहा. या पांडव पक्षीय सैन्यात भीमार्जुनांसारखे शूर, मोठमोठे धनुर्धर युयुधान म्हणजेच सात्यकी, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान काशीराजा, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. अहो ब्राह्मण श्रेष्ठा, आमच्या सैन्यात जे माझ्या सैन्याचे विशिष्ट अधिकारी आहेत त्यांची नावे परिचयासाठी सांगतो. आपण स्वतः पितामह भीष्म, कर्ण, युद्धामध्ये विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा, याशिवाय अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज व युद्धात कुशल असे आणखीही पुष्कळ योद्धे माझ्याकरिता जीवावर उदार झालेले आहेत. ह्या प्रकारचे भीष्मांनी रक्षण केलेले आमचे सैन्य अफाट आणि सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे. तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य जिंकायला सोपे मोजकेच आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रत्येकाला नेमून दिलेल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारांत आपापल्या जागेवर राहून सावधतेने भीष्म पितामहांचे सर्व बाजूंनी संरक्षण करावे. दुर्योधनाला हर्ष उत्पन्न होईल अशा प्रकारे महाप्रतापी व कौरवांत वडील अशा पितामह भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे मोठी गर्जना करून आपला शंख मोठ्याने वाजविला. त्याबरोबर शंख, नगारे, ढोल, मृदंग, कर्णे ही रणवाद्ये एकदम वाजविली गेली. तेव्हा त्यांचा फारच मोठा आवाज झाला. त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही आपापले दिव्य शंख जोराने वाजविले. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख, अर्जुनाने देवदत्त शंख व भयंकर कर्मे करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजविला. कुंतीपुत्र धर्मराजाने अनंतविजय आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. तसेच महाधनुर्धर काशीराजा, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र आणि अजानुबाहू अभिमन्यू या सर्वांनी चोहोकडून आपापले वेगवेगळे शंख फुंकले. आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या त्या तुंबळ नादाने
दुर्योधनादी कौरवांची हृदये विदीर्ण झाली. महाराज, त्यानंतर युद्ध होण्याची वेळ आली असता कौरव व्यवस्थेने उभे राहिलेले पाहून ज्याच्या ध्वजावर मारुती आहे असा पांडव म्हणजे अर्जुन धनुष्य सज्ज करून ऋषिकेश श्रीकृष्णाला म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. येथे युद्धाच्या इच्छेने उभ्या राहिलेल्या वीरांना मी नीट पाहून घेतो. या रणधुमाळीत मला कोणाशी युद्ध करायचे आहे हे समजले पाहिजे. तसेच दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करणाऱ्या इच्छेने म्हणजेच केवळ दुर्योधनाला खुश करण्यासाठी म्हणून युद्धासाठी जे जमले आहेत त्यांना मी नीट पाहून घेतो. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा, निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाने इंद्रिय प्रवर्तक श्रीकृष्णाला असे सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने भीष्म, द्रोण आणि सर्व राजे यांच्यासमोर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो उत्तम रथ उभा केला आणि म्हटले की पार्था, हे जमलेले कौरव पहा. अर्जुनाने तेथे दोन्ही सैन्यांमध्ये उभे असलेले वाडवडील, आजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे इत्यादी आप्तेष्ट पाहिले. उभे असलेले ते सर्व योद्धे आपले बंधुजन आहेत असे पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन विषादयुक्त व सखेद होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्ध करण्याच्या इच्छेने येथे जमलेल्या या स्वजनांना पाहून म्हणाला, माझे अवयव लुळे पडत आहेत, तोंडाला कोरड पडत आहे, शरीराला कंप सुटत आहे, अंगावर रोमांच उभे राहत आहेत, गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे, सगळ्या अंगाचा दाह होत आहे, मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. ह्याशिवाय युद्धात स्वजनांना मारून हित होईल असे वाटत नाही. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाची नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, उपभोग व सुख यांची इच्छा करायची, तेच हे स्वजन आपले जीवित व संपत्ती यांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहणे, त्याचप्रमाणे इतरही आप्त येथे आहेत. हे मधुसूदना, हे जरी आम्हाला मारण्यास उठले आहेत तरीही मी ह्यांना त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? ह्या आतताईंना मारण्याने आम्हाला पापच लागेल. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? हे जनार्दना, जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी कुलक्षयाचे घोर परिणाम आम्हाला स्पष्टपणे दिसत असता आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात आणि वृष्णी कुलांतील श्रेष्ठा कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना व त्यांच्या कुलालाही नरकात नेतो, कारण श्राद्ध तर्पणादी क्रिया लुप्त झाल्यामुळे त्यांचे पितर अधोगतीला जातात. कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकरकारक दोषांनी जातीधर्म व परंपरागत शाश्वत कुलधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्या मनुष्याचे कुलधर्म नष्ट झालेले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे.
आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे आश्चर्य! ह्यापेक्षा मी निशस्त्र राहून उलट प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारतील तर त्यात माझे अधिक कल्याण होईल. संजय म्हणाला, ह्याप्रमाणे भाषण करून शोकग्रस्त हृदय असा अर्जुन बाणासह धनुष्य टाकून देऊन रणभूमीवर रथात एका बाजूला स्तब्ध बसला. अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादातील अर्जुन विषादयोग नामक पहिला अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.